जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर BCom अपडेटेड सिलेबस जो ॲज पर NEP 2020 पॅटर्न पद्धतीने असणार आहे, जो शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून SPPU अंतर्गत आपण राबवणार आहोत. तर यामध्ये आपण विषय कसे निवडावे, त्यानंतर तासिका वेळापत्रक कसे तयार करावे, वर्कलोड बाबत आपण माहिती घेणार आहोत. तसेच मेजर मायनर सब्जेक्ट कोणते असायला पाहिजे, त्यांचा सिलेबस काय आहे, OE, JEE, IKS, SEC, VEC याबाबत आपण माहिती घेणार आहोत. सरतेशेवटी आपण ABCID कसा तयार करावा, त्याच्यानंतर तुमच्या BCom कोर्सचं ड्युरेशन नेमकी 3 वर्षाचं आहे का 4 वर्षाचं आहे, लेक्चरचा टाईम तुमचा किती असायला हवा आणि एक क्रेडिट म्हणजेच नेमकी किती मार्क, अशा सर्व विषयांबाबत आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना विनंती करेल की आपण आपल्या यूट्यूब चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, त्यांना देखील हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला हवा. आणि परीक्षेबाबत जर का अद्ययावत माहिती मिळवायची असेल तर त्या संदर्भात आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आणि प्राध्यापक मित्रांनो, हा व्हिडिओ जरी थोडासा मोठा असला तरीसुद्धा यामध्ये सांगितलेली माहिती ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे. मी माझ्या परीनं सर्वतोपरी देण्याचा प्रयत्न तुमच्यासाठी करणार आहे. जरी आपल्याला काही शंका निर्माण झाली तर चॅट बॉक्समध्ये तुम्ही ते प्रश्न विचारू शकता, त्या प्रश्नाची उत्तरं दिली जाईल. किंवा माझा जो संपर्क नंबर आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यावर देखील आपण संपर्क साधू शकता. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण या अभ्यासक्रमाबाबत जाणून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणाला माहीत आहे की सगळ्यात अगोदर विद्यापीठाने डिसेंबर महिन्यामध्ये सिलेबस हा विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड करून देण्यात आला होता. त्यामध्ये त्यांनी फर्स्ट इयरपासूनच काय केलेले होते, स्पेशलायझेशनचे सब्जेक्ट दिलेले होते. बट या अभ्यासक्रमामध्ये जूनमध्ये बदल करण्यात आला आणि तो अभ्यासक्रम जून महिन्यातच आपल्या पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटला अपलोड करण्यात आला. पण पुणे विद्यापीठाने पुन्हा एकदा त्याच्यामध्ये थोडासा बदल करण्यात आला आणि तो बदल जो करण्यात आलेला आहे त्या बदलाची माहिती किंवा तो अपडेटेड सिलेबस पुन्हा जुलै महिन्यामध्ये विद्यापीठाने आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड करून दिलेला आहे. तो तुम्हाला नेमकी कुठे पाहता येईल ते देखील आपण आता सर्वात अगोदर जाणून घेऊ आणि नंतर आपण त्याबद्दल माहिती घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, सिलेबस बाबत माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता, unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जा. त्या ठिकाणी 2 नंबरच्या कॉलममध्ये इथे तुम्हाला सिलेबी नावाचा टॅब दिसेल. या सिलेबीमध्ये तुम्ही जाऊ शकता. या सिलेबीमध्ये गेल्यानंतर इथे 1 नंबरलाच रिवाइज सिलेबस फ्रॉम अकॅडमिक इयर 2024 दिलेला आहे, त्यावरती क्लिक करा. इथे सगळ्यात अगोदर तुम्ही जाणून घ्या की तुमच्या मोबाईलचा डेस्कटॉप मोड आहे का. इथे तुम्हाला जे काही 3 डॉट दिलेले आहेत त्या डॉटवर क्लिक करा आणि इथे तुम्हाला डेस्कटॉप मोड दिसतोय का ते अगोदर काय करा, सिलेक्ट करा. जर डेस्कटॉप मोड सिलेक्ट नसेल तर तो डेस्कटॉप मोड सिलेक्ट करून घ्या. ओके, सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळ्या अभ्यासक्रम दिसतील, जसं फॅकल्टी सायन्स अँड टेक्नॉलॉजी, फॅकल्टी इंटरडिसिप्लिनरी, नंतर फॅकल्टी ह्युमॅनिटी आणि 4 नंबरला फॅकल्टी कॉमर्स अँड मॅनेजमेंट दिसेल. तर या फॅकल्टीवर क्लिक करा, त्यानंतर कॉमर्सवर क्लिक करा. तर 1 नंबरला इथं FY BCom सेमिस्टर फर्स्ट इंटिग्रेटेड सिलेबस NEP फ्रॉम 2024-25 दिलेला आहे. हा सिलेबस पुणे विद्यापीठाने 8 जुलै 2024 रोजी वेबसाईटवर अपलोड करून दिलेला आहे. आपण हा सिलेबस काय करूया, डाउनलोड करूया आणि याबाबत आपण माहिती घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो आणि प्राध्यापक मित्रांनो, हा जवळजवळ 39 पानांचा हा जो काही सिलेबस आहे तो तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे. तर हा सिलेबस तुम्ही अपडेटेड सिलेबस आहे. याच्यामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे तर त्याच्यामध्ये 2 मेजॉरिटी बदल करण्यात आलेले आहे. नंबर 1, याच्यातलं जे काही एक सिलेबसचं जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे, त्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. ओके, यामध्ये जो सिलेबसचं स्ट्रक्चर किंवा ज्याला आपण क्रेडिट डिस्ट्रीब्युशन फ्रेमवर्क म्हणूया, त्यानंतर इथे तुम्हाला स्ट्रक्चर जे दाखवलेलं आहे, स्ट्रक्चर अँड सब्जेक्ट कोड, तर इथलं फक्त पेज काय केलेलं आहे,
चेंज करून देण्यात आलेलं आहे. आणि या सिलेबसमध्ये सगळ्यात लास्टला जो काही आपल्याला इंग्लिश विषय असणार आहे, ओके, त्याला नाव दिलेलं आहे मास्टरिंग इंग्लिश फॉर प्रोफेशनल पर्पज फर्स्ट. हा सेमिस्टर फर्स्टचा जो सिलेबस आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे. तर हे 2 महत्त्वाचे बदल या अपडेटेड सिलेबसमध्ये करून देण्यात आलेले आहे. आणि यामध्ये SYTYचं जे काही स्ट्रक्चर होतं ते या ठिकाणी दाखवण्यात आलेलं नाही, कारण त्या स्ट्रक्चरमध्ये कदाचित थोडेफार बदल हे होणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण जाणून घेतलं पाहिजे की याच्यातलं जे काही टाईप्स ऑफ कोर्सेस ऑफर सांगितलेले आहे तर हे अगोदर आपण समजून घेतले पाहिजे. तुमचे जे काही व्हर्टिकल्स आहे त्या व्हर्टिकल तुम्ही अगोदर नीट समजून घेतले पाहिजे. नंबर 1, व्हर्टिकलमध्ये तुम्हाला टोटल 8 प्रकारचे व्हर्टिकल आहे. ओके, काय किती प्रकारचे आहे? 8 प्रकारचे व्हर्टिकल असतात. त्यापैकी काही व्हर्टिकल तुम्हाला या ठिकाणी असतील, जसं मेजर मॅन्डेटरी, त्यानंतर मेजर इलेक्टिव्ह, दॅन मायनर सब्जेक्ट. OE किंवा JEचा अर्थ काय होतो? ओपन इलेक्टिव्ह किंवा जेनेरिक इलेक्टिव्ह. मी कधी कधी शब्दप्रयोग आता करताना OE किंवा JE करेल, VSC करेल किंवा VEC करेल, तर नेमकी त्याचा अर्थ काय हे आपण समजून घेतला पाहिजे. नंतर VSC म्हणजे काय? त्याला व्होकेशनल स्किल कोर्स म्हटलं जाईल. नंतर SEC ज्याला आपण स्किल एनहान्समेंट कोर्स असं म्हणतो. VECचा अर्थ काय होतो? व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स. IKSचा अर्थ काय आहे? इंडियन नॉलेज सिस्टीम. CCचा अर्थ होतो को करिक्युलम कोर्सेस. AECचा अर्थ होतो ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स. FPचा अर्थ होतो फील्ड प्रोजेक्ट. CEP ज्याला आपण कम्युनिटी एंगेज प्रोग्राम म्हणतो, ज्यामध्ये NSS, NCC, स्पोर्ट असे काही प्रोग्राम्स आहे. OJT याला आपण ऑन द जॉब ट्रेनिंग असं देखील आपण म्हणत असतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हा क्रेडिट फ्रेमवर्क आपण बघणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला माहिती आहे, जर एखादा विद्यार्थी फर्स्ट इयर फक्त पासआउट झाला आणि त्यांनी जर का त्याचा अभ्यासक्रम सोडला तर त्याला जे काही सर्टिफिकेट विद्यापीठ देणारे किंवा जे काही प्रमाणपत्र देणार आहे त्या प्रमाणपत्राला त्याला UG सर्टिफिकेट असं नाव दिलेलं आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी जसं अगोदर फर्स्ट इयर किंवा BComला होता आणि फर्स्ट इयर पासआउट झाला तर त्याला आपण फक्त म्हणत होतो FY क्लिअर. तर आता काय म्हटलं जाईल? त्याला UG सर्टिफिकेट असं त्याला म्हटलं जाईल. किंवा कधी कधी त्याला FY फेल असा रिमार्क यायचा. तर आता काय होणार आहे? त्याला UG सर्टिफिकेट जर का त्यांनी मिनिमम 40 आणि मॅक्झिमम 44 क्रेडिट अर्न केले तर त्याला काय होणार आहे? UG सर्टिफिकेट भेटणार आहे. त्यांनी जर काय SY कंप्लीट केलं, फक्त FY आणि SY, तर त्याला UG डिप्लोमाचा त्याच्या रिझल्टवर शेरा येणार आहे. त्यांनी जर का 3 वर्ष पूर्ण केले तर त्याला काय होणार आहे? 3 इयर बॅचलर डिग्री भेटणार आहे. ओके, म्हणजे त्याला कंपल्सरी 3 वर्ष आहे. तो 1 वर्षातही झाला तरी त्याला काही ना काहीतरी अवॉर्ड भेटणार आहे. 2 वर्ष झालं डिप्लोमा भेटेल, 3 वर्ष झाली तर त्याला डिग्री भेटणार आहे. त्यानंतर त्याला 3rd इयर नंतर तो ज्यावेळेस 4th इयर करेल, ओके, तर 4th इयरमध्ये त्याला काय आहे? डिग्री विथ ऑनर्स आहे आणि डिग्री विथ ऑनर्स विथ रिसर्च आहे. तर यामध्ये आता त्या विद्यार्थ्यांवर हे काय म्हणतं कंपल्शन नाही आहे, पण त्यांनी केलं तर त्याचा फायदा काय होणार आहे? तर त्याला डायरेक्ट PGला 2nd इयरला ॲडमिटेड भेटणार आहे किंवा ॲडमिशन भेटणार आहे. जर त्या विद्यार्थ्यांनी डिग्री विथ ऑनर्स जर का केलं तर त्याला PGच्या डायरेक्ट 2nd इयरला प्रवेश भेटणार आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी FY, SY आणि TY कंप्लीट केलं आणि 4थ्या वर्षाचं सुद्धा त्यांनी डिग्री विथ ऑनर्स जर का कंप्लीट केलं तर त्याला हे कंप्लीट केल्यानंतर डायरेक्ट MComच्या 2nd इयरला त्याला प्रवेश भेटणार आहे. हा एक त्याचा फायदा होईल. पण जर एखाद्या विद्यार्थ्यांनी बॅचलर डिग्री ऑनर्स विथ त्यांनी रिसर्च जर का केलेला असेल तर त्याला PG करण्याची आवश्यकता राहणार नाही. तो डायरेक्ट काय होऊ शकतो? सेट, नेट, पेट या परीक्षेला तो ॲपियर होऊ शकतो. तुम्हाला आठवत असेल विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस UGC नेट एक्झामचे फॉर्म सुटले होते त्यावेळेस UGCचे जे काही चेअरमन आहे तर UGCच्या चेअरमनांनी सांगितलं होतं, ज्या विद्यार्थ्यांनी 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम केलेला आहे विथ डिग्री ऑनर्स विथ रिसर्च, त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट पेट एक्झामचे किंवा UGC नेट एक्झामचे परीक्षा फॉर्म भरता येतील. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला 44 क्रेडिट आहे मॅक्झिमम. ते तुम्ही अर्न केले म्हणजे 4 वर्षाला तुम्हाला किमान 160 आणि मॅक्झिमम 176 क्रेडिट तुम्हाला अर्न करणं गरजेचं आहे. हा टोटल सेमिस्टर पॅटर्न असणार आहे. तुमच्या सब्जेक्टची जी काही विभागणी आहे ती टोटल 8 प्रकारात केली जाते. त्यापैकी पहिला जो काही सब्जेक्ट त्याला आपण DSC फर्स्ट, त्याच्यानंतर DSC सेकंड आणि DSC थर्ड आपण म्हणणार आहोत. जे तुम्ही ज्या अभ्यासक्रमाशी निगडीत आहेत त्या अभ्यासक्रमातलीच सब्जेक्ट येणार आहे. ओके, त्यानंतर 4 नंबरचा जो ग्रुप आहे त्याला आपण GE किंवा OE म्हणतो. ओके,
त्यानंतर 5 नंबर आहे SEC, 6 नंबर आहे IKS, 7 नंबर जो काही आहे तो आहे AEC आणि 8 नंबर आहे VEC. ओके, या पद्धतीने टोटल अभ्यासक्रमाची विभागणी केलेली आहे. फर्स्ट इयरला तुम्हाला पहिल्या सत्राला 22 क्रेडिट आहे, तर दुसऱ्या सत्राला देखील तुम्हाला 22 क्रेडिट असणार आहे. असे मिळून टोटल 44 क्रेडिट तुम्हाला पहिल्या वर्षाला अर्न करायचे आहे. आता बघा, पहिल्या वर्षी म्हणजे सेमिस्टर FY BCOMच्या सेमिस्टर फर्स्टमध्ये तुम्हाला जे काही सब्जेक्ट आहे तर त्या सब्जेक्ट बाबतीत आपण चर्चा करू. त्याच्यानंतर सिलेबस बाबत आपण चर्चा करूया. सगळ्यात अगोदरचा जो काही सब्जेक्ट आहे त्याला सब्जेक्ट फर्स्ट MJ म्हणलेला आहे. MJ मीन्स म्हणजे त्याला काय अर्थ आहे, मेजर. ओके, हा तुमचा मेजर सब्जेक्ट आहे. ज्या विषयात तुम्हाला काय म्हणूया आपण, डिग्री मिळवायची असेल. ओके, म्हणजे ज्याला UGची डिग्री मिळवायची असेल, एखाद्याला कॉस्टिंग स्पेशलायझेशन करायचं, एखाद्याला मार्केटिंग स्पेशलायझेशन करायचं, एखाद्याला ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये स्पेशलायझेशन, एखाद्याला बँकिंग स्पेशलायझेशन करायचं असेल, तर त्यांनी इथे 1 नंबरच्या ग्रुपमध्ये DSC फर्स्टमध्ये त्यांनी सब्जेक्ट फर्स्ट सिलेक्ट करताना त्यांनी काय करायचं आहे, इथे 1 नंबरचा तो सब्जेक्ट घ्यायचा आहे. कदाचित एखाद्याला विद्यार्थ्याला ॲडव्हान्स अकाउंट अँड टॅक्सेशनमध्ये त्याला डिग्री करायची असेल, तर तो या ठिकाणी फायनान्शियल अकाउंटिंग फर्स्ट हा तो ग्रुप घेऊ शकतो. ओके, ज्याला कॉस्टिंगमध्ये करायचं तर तो बेसिक्स ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग हा सब्जेक्ट घेऊ शकतो. एखाद्याला ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये करायचा तर तो मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट करू शकतो. ज्याला मार्केटिंग करायचं तो फंडामेंटल ऑफ मार्केटिंग करेल. ज्याला बँकिंगमध्ये करायचं असेल तर तो काय करेल, फंडामेंटल्स ऑफ बँकिंग हा सब्जेक्ट सिलेक्ट करणार आहे. म्हणजे इथे मेजर एक जो काही असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्पेशलायझेशन करायचं असणार आहे, तो सब्जेक्ट या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर सेकंड नंबरचा जो काही ग्रुप आहे त्यामध्ये सब्जेक्ट एक सिलेक्ट करा जो तुमच्या सब्जेक्ट ग्रुप 1 मध्ये दिलेला नाही. ओके, सो इथे तुम्हाला स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे, स्टुडंट शुड बी सिलेक्ट एनी वन सब्जेक्ट फ्रॉम द सब्जेक्ट सेकंड अदर दॅन द सब्जेक्ट सिलेक्टेड फ्रॉम फर्स्ट. ओके, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी त्याला जर का कॉस्टिंग स्पेशलायझेशन करायचं असेल तर तो या ठिकाणी ग्रुप A मध्ये बेसिक्स ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग हा सब्जेक्ट सिलेक्ट करेल. आणि सेकंडमध्ये त्याला जर का वाटलं मला मार्केटिंग पण एक ऑप्शन ठेवायचा आहे किंवा मला मार्केटिंगचं पण थोडंसं ज्ञान घ्यायचं आहे, तो या ठिकाणी फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग हा सब्जेक्ट घेऊ शकतो. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हे सब्जेक्ट सिलेक्ट करायचं आहे. मी म्हणेल की ज्या महाविद्यालयात 2 स्पेशलायझेशन असेल तर त्यांनी ज्या विद्यार्थ्याला मेन स्पेशलायझेशन द्यायचं तर त्याचा तो सब्जेक्ट 1 नंबर राहील आणि अदर सब्जेक्ट हा त्याचा सेकंड नंबर राहणार आहे. ओके, त्यानंतर सब्जेक्ट 3 मध्ये हा जो काही आहे तो सर्वांना कंपल्सरी आहे, तो म्हणजे इंट्रोडक्शन टू बिहेवियर इकॉनॉमिक्स. हा घेत असताना इकॉनॉमिक्सचे म्हणजे एखाद्या महाविद्यालयात BA आणि BCom पण फॅकल्टी असेल तर हा सब्जेक्ट तुमचा BA फॅकल्टीचा व्यक्ती इकॉनॉमिक डिपार्टमेंटचा तुम्हाला शिकवणार आहे. स्टुडंटला तसं काही अवघड नाही, स्टुडंटला ॲज इट इज ते सब्जेक्ट टीचर भेटणार आहे. त्यानंतर इथे 4 नंबरचा जो ग्रुप आहे त्याला आपण OE म्हणतो. यासाठी तुम्हाला 2 क्रेडिट आहे आणि विद्यापीठाने यामध्ये थोडासा बदल केलेला होता. अगोदर तुम्हाला 3 सब्जेक्ट इथे त्यांनी दाखवलेले होते, ज्यामध्ये बिझनेस मॅथ, कमर्शियल जॉग्राफी आणि फंडामेंटल्स ऑफ कम्प्युटर असे 3 सब्जेक्टमधून तुम्हाला सिलेक्ट करायला लावलेले होते. बट विद्यापीठाने आता त्यांनी सांगितलेलं आहे टू बी सिलेक्टेड फ्रॉम बास्केट ऑफ अदर फॅकल्टी, दॅट इज द ह्युमॅनिटीज, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. यामधून तुम्ही सुद्धा काय करू शकता, एखादा सब्जेक्ट सिलेक्ट करू शकता. त्याची यादी आपण बघणारच आहोत. त्यामुळे हा जो काही सब्जेक्ट आहे तुम्ही अदर फॅकल्टीचा घेऊ शकता. म्हणजे आपण कॉमर्स फॅकल्टीचे आहे तर आपण कोणते घेऊ शकतो, सायन्सचे घेऊ शकतो किंवा टेक्नॉलॉजीचे घेऊ शकतो किंवा ह्युमॅनिटी फॅकल्टीचे घेऊ शकतो. त्यानंतर 5वा जो काही ग्रुप आहे ज्याला आपण SEC असं म्हणतो, ज्याला काय म्हटलं जातं, स्किल एनहान्समेंट कोर्स असं म्हटलं जाईल. यामध्ये बिझनेस अकाउंटिंग आहे, हा कॉमर्सचाच सब्जेक्ट आहे, हा कंपल्सरी सब्जेक्ट राहणार आहे. त्यानंतर पुढं आहे AEC, ज्याला आपण ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स असं आपण म्हणतो. ओके, AECला काय म्हटलं जातं, ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स. यामध्ये इंग्लिश फर्स्ट आहे, जो मी तुम्हाला आत्ता सिलेबस दाखवला. 39 पेजेसची ही काही जी काही अभ्यासक्रमाची PDF आहे तर याच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला दाखवलेला आहे, ज्याला मास्टरिंग. मी पुन्हा एकदा दाखवतो. याच सब्जेक्टला त्यांनी नाव काय दिलेलं आहे, मास्टरिंग इंग्लिश फॉर प्रोफेशनल पर्पजेस फर्स्ट असं ह्या सिलेबसला त्यांनी नाव दिलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढचा जो काही सब्जेक्ट आहे VEC, ज्याला आपण काय म्हटलं जातं, VECला व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स, ज्यामध्ये इन्व्हायरमेंटल सायन्स हा सब्जेक्ट आहे. या अगोदर हा सब्जेक्ट SYच्या अभ्यासक्रमात होता 19 पॅटर्ननी, आता 23 पॅटर्न पद्धतीने तो फर्स्ट इयरलाच दिलेला आहे. तो शक्यतो तरी जॉग्राफी डिपार्टमेंटचे जे सर असतील किंवा इन्व्हायरमेंटल सायन्स घेणारे जे सर असतील तर ते हे सब्जेक्ट
शिकवत असतात। त्यानंतर इथे तुम्हाला लास्ट नंबर IKS दाखवलेला आहे, ज्याला आपण इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणूया, जो त्याच्यामध्ये त्यांनी SPPU बास्केट सांगितलेला आहे। आणि SPPU काय करणार आहे, हा जो काही IKS आहे तो स्टुडंटला ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून तो कंप्लीट करावा लागणार आहे। जसं स्वयं मूकचे अभ्यासक्रम असतात त्याच पद्धतीने हा करावा लागणार आहे। त्याबद्दलच्या लेटेस्ट अमेंडमेंट किंवा लेटेस्ट अपडेटेड आपण आपल्या यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आपण देणारच आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट क्रमांक 1, 2 आणि 3 याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टला 4 क्रेडिट आहे। तर सब्जेक्ट क्रमांक 4, 5, 6, 7 आणि 8 इथे प्रत्येक सब्जेक्टला 2 क्रेडिट दिलेले आहे। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मी पुढे तर सांगणारच आहे, बट इथे तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचा सिलेबस दाखवलेला आहे। ओके, म्हणजे फायनान्शियल अकाउंट, त्यानंतर तुमचा कॉस्टिंग, मार्केटिंग, बँकिंग, ऑफिस मॅनेजमेंट असेल, ज्याला आपण मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट म्हणून, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचा हे सिलेबस दाखवलेले आहे। हे सर्व सिलेबस तुम्हाला म्हणजे अकाउंट हा विषय सोडून आणि इंग्लिश विषय सोडून बाकीचे जे काही विषय असणार आहे, जे अकाउंट, कॉस्टिंग आणि इंग्लिश हे विषय सोडून बाकीचे जे काही विषय असणार आहे ते तुम्हाला मराठी मीडियममध्ये बघायला भेटणार आहे। इंग्लिशचा सिलेबससुद्धा तुम्हाला याच्या सरते शेवटी दाखवलेलाच आहे, तो आपण या ठिकाणी बघितलेला आहे। आता मी तुम्हाला मेन महत्त्वाच्या मुद्द्याकडे घेऊन येतो। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण विषय कसे निवडावे याबाबत आपण माहिती घेतलेली होती। तर आता आपण बघणार आहोत महाविद्यालयासाठी, ते म्हणजे की तासिका वेळापत्रक तुम्ही कसं तयार करायला हवं। बघा प्राध्यापक मित्रांनो, इथे तुम्ही जे काही तास घेणार आहेत आठवड्यामधून, तर ज्या सब्जेक्टला 4 क्रेडिट आहे त्यांच्या आठवड्यातून किमान 4 लेक्चर आले पाहिजे। मग ते तुम्हाला जसं घ्यायचं तसे तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता। ज्या सब्जेक्टला 2 क्रेडिट आहे त्याचे ॲटलिस्ट तुमचे 2 काय म्हणूया आपण तास एका आठवड्यात तरी झाले पाहिजे, किमान 2 झाले पाहिजे। जास्त होणं हे तुमच्यावर डिपेंड आहे सरावासाठी। ओके, म्हणजे इथे ज्या सब्जेक्टला 4 क्रेडिट आहे त्याला 4 लेक्चर, ज्याला 2 क्रेडिट आहे त्याला किमान 2 तरी आठवड्यातून सब्जेक्ट आले पाहिजे। एखाद्या महाविद्यालयात काय करू शकतात ते 5 इथे ज्याला 4 क्रेडिट आहे त्याचे 5 लेक्चर घेऊ शकता, किंवा ज्याला 2 क्रेडिट आहे त्याचे 3 पण लेक्चर घेऊ शकता। बट ॲटलिस्ट किमान तरी 2 आणि 4 हे काय म्हणूया आपण तास हे एका आठवड्यात आले पाहिजे। तुम्ही कदाचित 3 पण घ्या, 4 पण घ्या, पण कसं आहे सिलेबस कव्हर करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही 4 लेक्चर आठवड्यातून घेतले तरी पुरेसे होणार आहे। हा झाला एक महत्त्वाचा मुद्दा। दुसरा, टीचरच्या बाबतीत जो काही एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला जातो की आमचा वर्कलोड कमी होणार आहे का जादा होणार आहे, या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे। यामध्ये विद्यापीठाचे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आत्ता सध्या जो काही वर्कलोड आहे तो 2017च्या नियमाप्रमाणे चालूच असणार आहे। जो 2017ला मंजूर झालेला होता तोच वर्कलोड कंटिन्यू असणार आहे। आणि विद्यापीठाच्या अंतर्गत विद्यापीठ नव्याने जो काही वर्कलोड आहे तो कॅल्क्युलेट 1 ऑक्टोबर 2027ला कॅल्क्युलेट करणार आहे। म्हणजे ज्यावेळेस NEPची पहिली बॅच कंप्लीट होईल त्यानंतर वर्कलोड हा कॅल्क्युलेट केला जाणार आहे। मेजर सब्जेक्ट, मायनर सब्जेक्ट याबाबत आपण माहिती दिलेली आहे। सिलेबससाठी तुम्ही ती PDF व्यवस्थित पद्धतीने बघू शकतात। आता पुढचा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ABCID। मी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांना एक विनंती करतो की जेही विद्यार्थी आता फर्स्ट इयर BComला तसेच फर्स्ट इयर MComला प्रवेश घेतलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांना ABCID हा कंपल्सरी आहेच। ऑलरेडी आपण 19 पॅटर्न पद्धतीने पण कंपल्सरी केलेलाच होता, बट आत्तासुद्धा हा ABCID कंपल्सरी आहे। ABCID मीन्स अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट। तुम्हाला माहिती आहे की आत्ताचा जो काही विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला आहे तर त्याचा जो काही रिझल्ट आहे किंवा त्यांनी जे काही अर्न केलेले क्रेडिट आहे ते त्याच्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये जमा होणार आहे। याकरता कशा पद्धतीने ABCIDमध्ये अकाउंट ओपन केलं पाहिजे यासाठीच्या माहितीपर देणारा व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे की डिजिलॉकरवरून ABCID कसा काढावा, मोबाईलवरून ABCID कसा काढावा, ABCID काय आहे त्याची बेसिक माहिती देणारा व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो तुम्ही काय करू शकता, बघू शकता। ओके, आता त्यानंतर पुढचा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे, बहुतेक महाविद्यालयातील टीचर्स काय म्हणतात की विद्यार्थ्यांना आता BCom जे काही झालेलं आहे ते 4 वर्षाचं झालेलं आहे। कोर्स ड्युरेशन किती आहे, 4 वर्षाचं, बट इट इज नॉट अ मॅन्डेटरी। ओके, इथे विद्यार्थ्यांनी
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही ॲडमिशन घेतल्यापासून तुमची जी काही डिग्री आहे ती तुम्हाला मॅक्झिमम 7 वर्षात पूर्ण करायची आहे. तर तुम्ही जसं फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं, तुम्हाला वाटलं की मी एखाद्या 2 वर्ष ड्रॉप घेईल, मी पुन्हा येईल, तर त्याला वेलकम आहे. ज्याला आपण मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिस्ट म्हणतो, तर त्या पद्धतीने तुम्हाला एंट्री पण आहे आणि एक्झिस्ट पण आहे, बट याच्यामध्ये मॅक्झिमम 7 वर्षापर्यंतच तुम्हाला ती डिग्री पूर्ण करता येणार आहे. तर कोर्स ड्युरेशन जर तुम्ही डिग्री घेणार असेल तर ते 3 वर्षाचं आहे, आणि जर तुम्ही डिग्री विथ रिसर्च अँड ऑनर्स घेणार असेल तर तुम्हाला 4 वर्षाची डिग्री असणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला डिग्री किती 3 वर्षाची का 4 वर्षाची, तर या बाबतीत आपण टोटली समजून घेतलं पाहिजे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की आता इथे लेक्चरचा टाईम नेमकी कसा असला पाहिजे. ओके, लेक्चरचा टाईम इन द सेन्स आहे की तुमचा 1 क्रेडिट म्हणजे तुमचे जे काही आपण म्हणतोय 15 आवर्स. 1 क्रेडिट म्हणजे किती? 15 आवर्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथे विद्यापीठामध्ये जर का एखादा सब्जेक्ट 1 क्रेडिटला असणार आहे तर त्यावेळेस त्याला 15 तास दिलेले आहे. 2 क्रेडिट म्हणजे त्याला किती तास होणार आहे? 30 तास देणार आहे. आणि जर का त्याला 4 क्रेडिट असेल तर त्याचा सिलेबस त्याला 60 तासामध्ये तो कव्हर करता आला पाहिजे. म्हणजे इथे लेक्चरचा जो काही टाईम ड्युरेशन असणार आहे, आता तुम्हाला घड्याळी 60 मिनिटाचा टाईम ड्युरेशन हा एका लेक्चरसाठी असणं गरजेचं आहे. म्हणजे एका तासासाठी 1 लेक्चरचा टाईम तुम्हाला असला पाहिजे. ओके, यानंतर तुम्हाला 1 क्रेडिट म्हणजे जवळजवळ 25 मार्क दिलेले आहे. म्हणजे एखाद्या सब्जेक्टला जर का 2 क्रेडिट दिलेले आहे, एखाद्या सब्जेक्टला जर का 2 क्रेडिट दिलेले असेल तर त्याला एकूण किती मार्क होणार आहे? 25. क्रेडिटसाठी 1 मार्क म्हणजे 2 क्रेडिटला त्याला 50 मार्क होणार आहे. जर का 4 क्रेडिट असतील तर त्याला 100 मार्कासाठीचा पेपर असणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला जे काही इव्हॅल्युशन केलं जाणार आहे तर हे इव्हॅल्युशन इंटरनल आणि एक्सटर्नल केलं जाणार आहे. इंटरनल तुम्हाला 30 मार्क आहे आणि एक्सटर्नल तुम्हाला काही अभ्यासक्रमाची 50 मार्काची, तर काही अभ्यासक्रमासाठी तुम्हाला काही अभ्यासक्रम 50 मार्काला तर काही अभ्यासक्रम हे 70 मार्कासाठी सुद्धा विचारलेले आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे काही ज्या सब्जेक्टला 4 क्रेडिट आहे त्यांची परीक्षा 70 मार्काची विद्यापीठ घेणार आहे. त्यासाठी तुम्हाला 3 तासाचा टाईम ड्युरेशन दिलेला आहे. ओके, आणि इंटरनल अशा यांचं 30 मार्काचं कॉलेज लेवलला होणार आहे. असे मिळून इंटरनलला 30 आणि विद्यापीठाच्या परीक्षेला 70, असे मिळून 100 मार्कांचा तुमचा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न असणार आहे. त्यानंतर काही सब्जेक्ट तुमचे 50 मार्काचे आहे. ज्या सब्जेक्टला 2 क्रेडिट आहे त्यांचा सब्जेक्ट किती मार्काचा राहणार आहे? 50 मार्काचा राहणार आहे. 50 मार्कासाठी तुम्हाला 2 तासाचाच टाईम ड्युरेशन दिलेला आहे. तर 70 मार्काला तुम्हाला 3 तासाचा टाईम ड्युरेशन दिलेला आहे. ओके, तर ही एक देखील माहिती आपण बघितलेली आहे. आता विषय असा आहे की कॉमर्स फॅकल्टीचे जे काही विद्यार्थी आहे ते अदर फॅकल्टीचा ओई कोणता सिलेक्ट करू शकतात ते आपण या ठिकाणी बघूया. प्राध्यापक मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस सायन्सच्या अभ्यासक्रमामध्ये जातात, सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमामध्ये, तर तिथं त्यांनी दिलेलं आहे बास्केट फॉर जेनेरिक इलेक्टिव्ह ऑब्लिक ओपन इलेक्टिव्ह क्लास फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट अँड सेकंड. म्हणजे हा अदर फॅकल्टीच्या लोकांना हा सिलेबस आपल्याला काय करता येणार आहे? घेता येणार आहे. म्हणजे इथे BA मॅथ, BSc जिओलॉजी, BSc मॅथमॅटिक्स, BSc बॉटनी, नंतर BSc इलेक्ट्रॉनिक्स, नंतर BSc इन्व्हायरमेंटल सायन्स, हॉस्पिटॅलिटी स्टडी, झूलॉजी यामधून एखादा विषय आपल्याला घेता येणारा आहे. नंतर BSc कम्प्युटर सायन्स, BCA, BSc कम्प्युटर ॲप्लिकेशन, BA स्टॅटिस्टिक, नंतर BSc डेटा सायन्स यामधून आपल्याला एक सब्जेक्ट घ्यायचा आहे. हा झाला सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा. तसेच ह्युमॅनिटीचे आणखीन सिलेबस दाखवलेले नाही आहे, बट ते पण लवकर येणार आहे. आता आपला कॉमर्स फॅकल्टीवाले इतर अभ्यासक्रमांना कोणता विषय देऊ शकतात ते आपण या ठिकाणी बघूया. बघा, या ठिकाणी जी काही मॅसेज दाखवलेला आहे की फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट कॉमर्स जेनेरिक किंवा ओपन इलेक्टिव्ह कोर्सेस फॉर अदर फॅकल्टी ॲज पर NEP विथ इफेक्ट फ्रॉम 2024-25 आणि त्यांनी सांगितलेलं आहे GRची डेट पण दिलेली आहे आणि सिलेबस पण या ठिकाणी दिलेला आहे. जसं एखाद्या विद्यार्थ्याला अकाउंटमध्ये जर का त्याला इंटरेस्ट असेल तर या ठिकाणी त्याला फायनान्शियल अकाउंटिंग फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ यापैकी त्याला एक घेता येईल. त्यानंतर इन्कम टॅक्समध्ये असेल त्याला इच्छा तर तो 1, 2, 3, 4 यापैकी एक विषय निवडू शकतो. त्यानंतर त्याला GST बाबत माहिती पाहिजे नसेल तर या ठिकाणी त्याला विषय आहे बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट ऑपरेशन आहे, तो देखील विषय ते घेऊ शकतात.
नंतर कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग रिलेटेड त्याला बेसिक ऑफ कॉस्ट अकाउंटिंग, मटेरियल अकाउंटिंग, लेबर अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस, ओव्हरहेड घेऊ शकतो. मध्ये तो फंडामेंटल मार्केटिंग, रिटेल मार्केटिंग आहे, बिझनेस इन्व्हायरमेंट, एंटरप्रेन्योरशिप आहे, लॉ अँड कॉन्ट्रॅक्ट आहे, मर्कंडाईल लॉ आहे, नंतर फायनान्शियल लिटरसी आहे आणि मॅथमॅटिक्स रिलेटेड पण आहे. इथे कॉमर्स फॅकल्टीनी किंवा कॉमर्सच्या बोर्ड ऑफ स्टडीनी काय केलेलं आहे, BOSनी त्यांना पूर्ण सिलेबस पण दिलेला आहे. आणि इथे बघा 2 क्रेडिटसाठी म्हणजे 30 तासांसाठीचा हा सिलेबस पण दिलेला आहे. त्याचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट पण दाखवलेला आहे. तर या पद्धतीने अदर फॅकल्टीला तो सब्जेक्ट्स घेता येणार आहे. तर तुम्ही ही लिस्ट काय करू शकता, बघू शकता. आता एक दुसरी महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत, टाइम टेबल कसं तयार करावं. बघा, तर प्राध्यापक मित्रांनो, तुम्हाला टाइम टेबल तयार करताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुमच्याकडे जसं आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स फॅकल्टी तिन्ही कॉलेजचं जर का एकत्रित कॉलेज असेल तर तुम्ही काय करू शकता, ज्यावेळेस तुम्ही एखादा ओईचा सब्जेक्ट घेणार असेल तर तुम्ही कदाचित 10 ते 11 या वेळेमध्ये ओईचा सब्जेक्ट जर का कॉमर्स फॅकल्टीला टाकला, त्यावेळेस 10 ते 11 याच वेळेमध्ये आर्ट्स फॅकल्टीनी पण त्यावेळेस ओईचा सब्जेक्ट हा टाकला पाहिजे. सायन्सनी पण तसंच केलं पाहिजे. म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्सनी ऑलरेडी जे काही सब्जेक्ट कॉमन आहे तर त्याच पद्धतीने त्यांचं टाइम टेबल तयार केलं पाहिजे. म्हणजे मी म्हणेल की एखादं जर का मास्टर टाइम टेबल तयार केलं, जसं की DSC सगळ्या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर त्याला DSC फर्स्ट, DSC सेकंड, DSC थर्ड अशा पद्धतीचं तुम्ही बघा की एखादा विद्यार्थी जसं सायन्सचा असेल आणि त्याला जर का केमिस्ट्री असेल त्यांच्याकडचा तर त्यांचा हा केमिस्ट्री त्यांचा DSC फर्स्ट सब्जेक्ट झाला, फिजिक्स हा त्याचा सेकंड सब्जेक्ट झाला, त्याला मॅथ किंवा इलेक्ट्रॉनिक्स हा त्याचा काय झाला, DSC थर्ड सब्जेक्ट झाला. कॉमर्सच्या बाबतीत त्याचा जसं कॉस्टिंग हा त्याचा फर्स्ट सब्जेक्ट झाला, नंतर मार्केटिंग त्याचा सेकंड सब्जेक्ट झाला, इकॉनॉमिक्स हा त्याचा तिसरा सब्जेक्ट झाला. म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे की सब्जेक्ट टाइम टेबल ठरवताना जसं की पहिलं लेक्चर जर का तुम्ही DSC फर्स्ट ठेवलेलं असेल तर सगळीकडे तुम्ही आर्ट्सला पण फर्स्ट ठेवा, सेकंडला पण ठेवा, थर्डला पण तुम्ही जर का ठेवलं तर तुमचा टाईम काय होणार आहे, बसून जाणार आहे. मी जसं सांगितलं की ओईचं लेक्चर जर का आर्ट्सनी ठेवलं तर त्याच वेळेस कॉमर्सचं पण ठेवा, त्याच वेळेस सायन्सचं पण ठेवा. म्हणजे तुम्हाला फॅकल्टी काय करता येईल, एक्सचेंज करता येईल. ओके. आणि वर्कलोडसाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की किमान तुम्हाला त्या बॅचला एका सब्जेक्ट टीचरचा वर्कलोडसाठी 120 तरी स्टुडंट त्याच्यामध्ये असले पाहिजे. म्हणजे तुम्ही जे काही ओईमध्ये वेगवेगळे विषय देणार आहे तर तुमची ॲटलिस्ट 120 स्टुडंटची बॅच असली पाहिजे. पण जर का एकूणच विद्यार्थी 120 असेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये 4 ते 5 ओई दिलेले असतील तर ऑलरेडी तो एकच वर्कलोड म्हणून कन्सिडर होईल, तो जास्त कन्सिडर होणार नाही. तर याबाबत आपण माहिती दिलेली आहे. सेम याच पद्धतीचं जे काही कोर्स स्ट्रक्चर आहे ते बाकीच्यांच्या बाबतीत आहे, त्या बाबतीत पण आपण लवकरच माहिती घेऊया. तर माझ्या मते जेवढी अपडेटेड सिलेबसबाबत माहिती आहे जी टीचर्सला आणि ॲज वेल ॲज स्टुडंटला होणं अपेक्षित आहे त्याची माहिती मी दिलेली आहे. तर आणखीन तुमची याबाबत काही मनामध्ये शंका असेल तर त्या बाबतीत तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा, आपण तिथे उत्तर देऊया किंवा नव्याने त्याच्या बाबतीतली माहिती पर व्हिडिओ निश्चित सांगूया. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी हा व्हिडिओ कसा झाला हे कमेंटमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आपल्याला जर का आवडली असेल त्या बाबतीतली माहिती आपण या व्हिडिओमध्ये चॅट बॉक्समध्ये आपण एक्सप्लेन करू शकता. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.